वागवतो त्याचं नाव जिजाजी. जो 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात गोळा दिल्लीवरून पुण्याला नेतो त्याचं नाव समताजी. शत्रूच्या छावणीत जाऊन छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी. ठाण्या वाघाला उभा पाळतो त्याचे नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. माझे पूर्ण नाव अधिराज नरेंद्र गावंडे, वर्ग 4 ब. आज मी तुम्हाला शिवजयंतीबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. ज्याचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते, ज्याचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पोटी एक शूरवीर बाळ जन्माला आला. जिजाऊच्या पोटी एक शूरवीर बाळ जन्माला आला. किसी के कोख से सांप पैदा होता है तो किसी के कोख से पाप पैदा होता है. किसी के कोख से सांप पैदा होता है तो किसी के कोख से पाप पैदा होता है. लेकिन जिजामाता की माँ थी आरो, लेकिन जिजामाता की माँ थी आरो कि जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है, बाप का बाप पैदा हुआ है. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले. शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते. शिवाजी प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती आपले राजे होण्याचा अभिमान होता. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच शिवाजी महाराजांची खरी शिकवण. शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, पण संपणार नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा ररा. जय जिजाऊ, जय शिवराय.